Students, yesterday we have seen that the mason was very intelligent and he was very careful about his work. But finally, he decided to retire when he become old or when he become grandfather. So he told the information of his retirement to his contractor. That time the contractor became disheartened because the mason was very loyal person. The contractor was became disheartened, so he started to convince the mason to continue the job, but it was of no avail. And because the mason was firm minded person and he made his mind and refused to work continue. Finally, now we will see today's topic. Whatever I told we have seen in last video, and today we will discuss about today's topic. And now we are going to see the today's topic. Finally, म्हणजे सरते शेवटी द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स म्हणजे त्याने त्याला मनवलं. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस. लास्ट म्हणजे शेवटचं, हाऊस म्हणजे घर. ऑन ए ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट. एका सुंदर अशा ठिकाणी एक घर बांधण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या मॅसनला राजी केलं, मान्य केलं, तयार केलं. ॲज अ स्पेशल फेवर. ॲज अ स्पेशल फेवर म्हणजे एका विशिष्ट अटीवर. द मॅसन ॲग्रीड. ॲग्रीचा पास्ट टेन्स आहे ॲग्रीड. द मॅसन ॲग्रीड टू डू सो. टू डू म्हणजे करणे, सो म्हणजे ते काम करायसाठी, म्हणजे नवीन बांधकाम करण्यासाठी, शेवटचं एक घर बांधण्यासाठी मॅसन तयार झाला. विथ ग्रेट रिलुक्टन्स मीन्स अनविलिंगनेस. इच्छा नसताना, जोर जबरदस्तीनं एखादा व्यक्ती आपल्याला काम सांगते परंतु आपली ते काम करायची इच्छा नसते, म्हणून आपण जीवावर आल्यासारखं ते काम करतो, त्याला म्हटलेलं आहे विथ ग्रेट रिलुक्टन्स. ग्रेट रिलुक्टन्स म्हणजे खूप मोठा, त्याची मॅसनची ते घर बांधायची अजिबातही इच्छा नाही, परंतु कॉन्ट्रॅक्टरचं मन राखावं म्हणून तो बांधत आहे. याला म्हटलं आहे ग्रेट रिलुक्टन्स. नॉट टू हॅपीली आयदर. नॉट टू हॅपीली आयदर म्हणजे याआधी जसं त्याला घर बांधण्यात जसा इंटरेस्ट होता, आनंद येत होता, तशा प्रकारचा त्याला अजिबात आनंद नव्हता. उलट त्याला ते खूप जीवावर येत होतं बांधकाम करून. आता काय झालं? द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम, स्टार्टेड म्हणजे सुरुवात झाली. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल हा ॲडजेक्टिव्ह आहे. तर मोस्ट ब्युटिफुल, मोस्ट हा शब्द सुपरलेटिव्ह डिग्रीचा आहे विद्यार्थ्यांनो. मोस्ट ब्युटिफुली. आता ब्युटिफुली हे ॲडव्हर्ब आहे, ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे. मोस्ट ब्युटिफुली डिझाईन म्हणजे आपण ज्याला म्हणू की रेखीव कोरीव अशा प्रकारचं. आणि घराची डिझाईन हाऊस म्हणजे काय, तर घराचा जो नकाशा होता तो खूप सुंदरपणे असा बनवलेला होता की सुंदर घर बनेल. मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ड ॲट सॉट आफ्टर लोकेशन. सॉट म्हणजे शोधणे, सॉट आफ्टर म्हणजे शोधून झाल्यानंतर, सॉट आफ्टर लोकेशन. घरासाठी सुंदर असं लोकेशनसुद्धा शोधण्यात आलं आणि
अशा ठिकाणी सुंदर असं घर बांधण्यात येणार होतं. घर बांधणं सुरू झालं. हाऊएव्हर तरीसुद्धा द मॅसन कुड नॉट पुट हिज माइंड. द मॅसन, तो जो गवंडी होता, कुड नॉट पुट हिज माइंड. कुड नॉट पुट हिज माइंड म्हणजे मन, अँड हार्ट म्हणजे हृदय, इन हिज वर्क. परंतु त्या कामामध्ये द मॅसन वॉज अनएबल टू पुट हिज माइंड अँड हार्ट इन दिस वर्क. ही वॉज अनएबल टू डू धिस वर्क डिव्होशनली. तो त्याचं मन गुंतवून काम करून राहिला नव्हता. म्हणजे त्याला ते काम अजिबात, त्याचं इच्छा नव्हती होऊन राहिली ते बांधकाम करण्यात, असं आपण म्हणू. ही डीड द वर्क व्हेरी रफली. रफली म्हणजे निष्काळजीपणे, अँड केअरलेसली म्हणजे सुद्धा निष्काळजीपणे म्हणू आपण. रफली म्हणजे आपण ओबडधोबडपणे म्हणू. ही डीड द वर्क रफली अँड केअरलेसली म्हणजे त्याने घर काम करताना अजिबात काळजी केली नाही, निष्काळजीपणे ते बांधलं आणि ओबडधोबड बांधून ठेवलं. विदाऊट इंटरेस्ट अँड डेडिकेशन. इंटरेस्ट म्हणजे इच्छा आणि डेडिकेशन म्हणजे समर्पण. जे तो इतर आधीच्या बांधकामात दाखवत होता तसं त्यानं समर्पण या बांधकामात दाखवलं नाही. इवन देअर बिल्डिंग मटेरियल यूज वॉज ऑफ लो क्वालिटी. बिल्डिंग मटेरियलसुद्धा लो क्वालिटीचं वापरलं होतं. याआधी तो काळजी घेत होता की बिल्डिंग मटेरियल्स इज ऑफ ए गुड क्वालिटी और बेस्ट क्वालिटी. अँड बट ही डीड नॉट केअर. ही डीड नॉट केअर दॅट द मटेरियल वॉज ऑल्सो ऑफ द लो क्वालिटी. ही सिम्पली वॉन्टेड टू म्हणजे ची गरज असणे. टू कम्प्लीट म्हणजे पूर्ण करणे. ही वॉन्टेड टू कम्प्लीट. वॉन्टेड टू इज अ फ्रेश स्टुडंट्स. एक वाक्प्रचारसुद्धा आहे वॉन्टेड टू. आय वॉन्टेड टू गो टू नागपूर. यू कॅन यूज द फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. वॉन्टेड टू. ही वॉन्टेड टू कम्प्लीट पूर्ण करणं. द जॉब म्हणजे काम. इन हास्ट म्हणजे घाईने. ही वॉन्टेड टू कम्प्लीट हिज जॉब इन हेस्ट सुद्धा म्हटलं जातं याला, परंतु हास्ट हा शब्द आहे घाईने त्याला हे काम कम्प्लीट करायचं होतं. अँड फायनली रिटायर. आणि शेवटी त्याला रिटायरमेंट घ्यायचं होतं, काम करणं सोडायचं होतं. म्हणून त्याने हे घाईनं बांधकाम करून दिलं. द हाऊस वॉज रेडी आयदर अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. द हाऊस वॉज रेडी अर्लियर म्हणजे लवकरच. दॅन एक्सपेक्टेड म्हणजे जी अपेक्षा होती त्याही तारखेच्या आधी घर बांधून झालेलं होतं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर. खूप ओबडधोबड बांधकाम होतं. वीक वॉल. भिंतीसुद्धा कच्च्या होत्या. पुअर फिनिशिंग अजिबात घराला कोरीव काम रेखीव असं घर नव्हतं. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲज ऑल. या आधी बांधलेल्या सर्व घरांपेक्षा सारखं हे सुंदर असं किंवा गुड म्हणजे चांगलं दिसून नव्हतं राहिलं. डिझाईनसुद्धा चांगली नव्हती. द मॅसन डिड नॉट केअर. परंतु त्या मॅसनला त्याची अजिबात काळजी नव्हती की आपण हे जे शेवटचं घर बांधलेलं आहे हे खूप आजपर्यंतचं सर्वात वाईट घर बांधलेलं आहे याची काळजी नव्हती. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर. इन्फॉर्म म्हणजे माहिती पुरवणे. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर. त्याने माहिती पुरवली कॉन्ट्रॅक्टरकडे. कशाबद्दल? दॅट द हाऊस वॉज रेडी. घर बांधून झालं आहे. अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर म्हणजे च्याकडे सुपूर्द करणे, च्याकडे देणे. टू हँड ओव्हर इज ऑल्सो द फ्रेज. हा सुद्धा वाक्यप्रचार आहे विद्यार्थ्यांना. टू हँड ओव्हर ला सुपूर्द करणे, ला देणे, एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू देणे, हँड ओव्हर करणे. इट्स की टू हिम. इट्स की म्हणजे घराची चाबी कॉन्ट्रॅक्टरला देण्याची वेटिंग म्हणजे वाट पाहत होता. ही वॉज वेटिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स. वॉजमुळे हा पास्ट टेन्स होतो आणि वेटिंग हा शब्दामुळे ING असल्यामुळे हा कंटिन्युअस टेन्स होतो. अँड द मॅसन वॉज वेटिंग टू हँड ओव्हर द की ऑफ द न्यू बिल्डिंग टू द कॉन्ट्रॅक्टर. द कॉन्ट्रॅक्टर अराईव्ह ॲट द साईट म्हणजे ज्या ठिकाणी घर बांधलं त्या ठिकाणी. द कॉन्ट्रॅक्टर अराईव्ड म्हणजे येणे. द कॉन्ट्रॅक्टर अराईव्ड ॲट द साईट. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट. ही हॅड त्याच्याजवळ होती. हॅड म्हणजे होती. पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. ही हॅड अ फाईल
ऑफ ए लीगल मीन्स अकॉर्डिंग टू द लॉ, कनेक्टेड टू लॉ, म्हणजे नियमाप्रमाणे डॉक्युमेंट्स होते. इन हिज हँड, कोणाच्या जवळ होती एक फाईल? कॉन्ट्रॅक्टरच्या हातात एक लीगल डॉक्युमेंटची फाईल होती, जे घराचे कागदपत्र होते आपण म्हणू. द मॅसन हँडेड ओव्हर द न्यू की, हाऊस की टू हिम, आणि मॅसनने ती चाबी कॉन्ट्रॅक्टरच्या हातात दिली नवीन घराची. बट द कॉन्ट्रॅक्टर डीड नॉट स्टेप फॉरवर्ड. द कॉन्ट्रॅक्टर डीड नॉट स्टेप फॉरवर्ड म्हणजे टू एंटर द हाऊस टू सी इट. परंतु जी चाबी घेतल्यावरही तो कॉन्ट्रॅक्टर ते घर बघायला गेला नाही, पुढेच गेला नाही. इन्स्टेड, त्याऐवजी, पुढे तर गेलाच नाही, मग त्याऐवजी काय केलं? विथ अ ब्रॉड स्माईल, ब्रॉड स्माईल म्हणजे मोठ्या सहित, ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस की. त्याने ती फाईल, जी कॉन्ट्रॅक्टरजवळ होती ती फाईल कॉन्ट्रॅक्टरने, आणि जी मॅसनने त्याला ती चाबी दिली ती चाबी त्या कॉन्ट्रॅक्टरने मॅसनला दिली. हँडेड ओव्हर टू द मॅसन म्हणजे मॅसनने जी चाबी कॉन्ट्रॅक्टरला दिली आणि कॉन्ट्रॅक्टरकडे जी फाईल होती ती फाईल त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या मॅसनला दिली. अँड सेड, बीमिंग, स्माइलिंग, ग्रेट विथ ग्रेट जॉय. बीमिंग म्हणजे स्माइलिंग विथ ग्रेट जॉय. त्या मॅसनला त्याने म्हटलं की, आता काय म्हटलं हे बघा, आताच तर इंटरेस्ट आहे. दीज आर द ओनरशिप म्हणजे मालकी, ओनरशिप डॉक्युमेंट ऑफ धिस न्यू हाऊस इन युअर नेम. दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स. या फाईलमध्ये काय आहे? मालकी हक्काचे कागदपत्र आहेत. ऑफ धिस न्यू हाऊस, या नवीन घराचे. इन युअर नेम, आणि हे घर मी कोणाच्या नावानं केलेलं आहे? तुझ्या नावानं केलेलं आहे. मॅसन, मी तुझ्या नावानं हे घर केलं आहे. द हाऊस इज युअर, हे तुझं घर आहे. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू, मी तुला हे घर बक्षीस म्हणून देणार असं ठरवलं होतं, आणि म्हणून मी तुला हे घर बांधायला लावलं आहे. त्यालाही माहीत नव्हतं मॅसनला की आपल्याला हे घर मिळणार आहे म्हणून, नाहीतर त्याने हे खूप वाईट बांधलं नसतं. तर यावरून आपण समजू शकतो की कोणतंही काम शेवटपर्यंत प्रामाणिकपणे करायला